मुंबईतल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाची पूर्ण व्यवस्था आणि अवस्था हे पाहणीचं काम भारतीय जनता पक्षाकडून आणि सरकारकडून आम्ही तिसऱ्यांदा करतो. माझ्याबरोबर प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला आमचे सगळे सहकारी बरोबर आहेत. आज मुंबईतल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाची अवस्था ही पूर्ण झालेली नाही. मला जे आकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, जवळजवळ 65% 65% हे रनिंग किलोमीटरमधले सिमेंट काँक्रिटायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. डेडलाईन आपल्याला पुढे घेऊन जाता येणार नाही. 31 मे डेडलाईन आपण दिलेलीच आहे आणि म्हणून मग राहिलेल्या 35% काम 31 मे पर्यंत सिमेंट काँक्रीटचं होणं हे अशक्य आहे. जी माहिती मी घेतली, अधिकाऱ्यांशी बोललो, अतिरिक्त आयुक्तांशी बोललो, साईटवरच्या कंत्राटदारांशी बोललोय. ज्याचं क्युरिंग आज किंवा उद्या होईल ते 20 मे नंतर कुठलंही क्युरिंग जर त्या ठिकाणी केलं तर ते 31 मेच्या आधी सुकूच शकणार नाही. आणि त्यामुळे पहिली आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली आहे की क्युरिंग सिमेंट काँक्रीटचं जे आहे याचं काम 20 तारीख ही डेडलाईन केली पाहिजे. त्याच्या पलीकडे क्युरिंग करणं आणि पाऊस पडला तर अर्धवट सिमेंटचे रस्ते पावसामुळे जर सैल झाले किंवा व्हायला लागले तर परिस्थिती अजून बिकट होईल. कारण ते पाणी स्ट्रॉम वॉटर ड्रेनमध्ये जाऊ शकतं, तिथेही चोक होऊ शकतं. त्यामुळे 20 मे क्युरिंगची डेडलाईन हा मुद्दा क्रमांक 1. मग उरलेला 30-35% कसा होईल? तर त्याच्यावर उरलेला रस्ता जो आहे ती एक साईड असेल किंवा रस्त्याची पुढची बाजू असेल, हे सगळं मास्टिक म्हणजे अस्फाल्टमध्ये त्याच लेवलला उच्च दर्जाचं करून द्या. हा दुसरा त्या ठिकाणी निर्देश आम्ही त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाला केलेत. दर्जा मास्टिकचा सुद्धा हा पावसात उखडला नाही पाहिजे. त्याची लेवल बाजूला सिमेंट काँक्रीट झालेल्या रस्त्याची मॅच झाली पाहिजे, बरोबरचा फुटपाथ झाला पाहिजे आणि सर्व रस्ते 100% मोटारेबल, वाहतुकीला योग्य, कुठल्याही पद्धतीच्या हर्डल फ्री आणि ज्याला आपण म्हणतो की या ठिकाणी वाढलेले बॅरिकेड्स फ्री, हे आपल्याला जून पहिल्या आठवड्यापर्यंत करावेच लागतील. या पद्धतीच्या चर्चा आणि निर्देश आम्ही दिलेत. महापालिका त्याला तयारीने कामाला लागले आणि हे पूर्ण करू असं महापालिकेने आम्हाला सांगितलं. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पण आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर आम्ही संपूर्ण रस्ते पावसाळ्याच्या आधी काँक्रीटचे करू. त्या व्यतिरिक्त जेव्हा अधिवेशन चालू होतं त्यावेळी एक मीटिंग देखील झाली सर्व मुंबईच्या आमदारांची विधान भवनामध्ये की लवकरात लवकर रस्ते काँक्रीटचं काम पूर्ण करू. मात्र त्याचं पुढे काय झालं आपण आता पाहतोय. कसं पाहताय सगळ्या घटनेकडे? मला असं वाटतं की जुन्या गोष्टीत आता परत जाण्यात अर्थ नाही. एकनाथ शिंदेजी असो, महाराष्ट्राचं सरकार असो, आम्ही सगळे असो, आमचा प्रयत्नच राहिलाय एका ड्राय स्पेलमध्ये जास्तीत जास्त किलोमीटरचे रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झालेच पाहिजेत. पण आपल्याला हेही लक्षात घ्यायला लागेल, उद्धवजींच्या आणि आदित्यजींच्या काळामध्ये जेवढे रस्ते सिमेंट काँक्रीट किंवा अस्फाल्ट होत होते त्याच्या 5 ते 6 पट रस्ते एका वर्षात आता होत आहेत. त्यामुळे विकासाची गती वाढली आहे, कामाची व्याप्ती वाढली आहे, क्युरिंगचा % वाढला आहे. आणि म्हणून येत्या 3 वर्षामध्ये एकनाथजी म्हणाले होते आणि देवेंद्रजींनी सुद्धा तेच निर्देश दिले आहेत. त्यातलं पहिलं वर्ष हे जे आज आहे यामध्ये आपण 60% पुढे गेलो. हे प्रशासनाने आकडे सांगितलेत. आम्ही पहारेकरी म्हणून याचा पाठपुरावा करून 100% रस्ते मोटारेबल, वाहतुकीला उपयोगी, हर्डल
आणि त्याबरोबर असलेल्या अन्य काय म्हणतोय आपले गर्डर्स किंवा बॅरिकेड्स फ्री हे करण्याच्या दिशेने काम पूर्ण करून घेऊ, हा आमचा पाठपुरावा राहील. मात्र आयुक्तांनी जे सांगितलं होतं की डेडलाईन पाळली गेली नाही तर संबंधित कंत्राटदारांना दंड ठोठावला जाईल, त्यांना या ब्लॅकलिस्ट करण्याच्या आधी तपासला जाईल. तर इतर जे रस्ते आता बाकी आहेत 35 त्यांच्या कंत्राटदारांना काही कारवाई करण्यात येते का, त्यांच्याकडनं काही खर्च वसुली केली जाणार? हायगईला कुठलीही माफी नाही. शिक्षेला आणि गुन्ह्याला शिक्षाही राहीलच. आणि म्हणून जे कंत्राटदार सबस्टँडर्ड काम करतील किंवा केलंय त्यांच्यावर कारवाई होणारच. ज्या कंत्राटदाराला उर्वरित रस्त्याचा भाग मग बाजूच्या लेनचा असेल किंवा पुढचा असेल हा मास्टिक करायचा आहे, त्या दर्जामध्ये गडबड त्यांनी केली तर त्याच्यावर काही पट दंड त्या ठिकाणी लावला जाईल, पैसे वसूल केले जातील आणि काम अपूर्ण करणाऱ्यावर कारवाई केलीच जाईल, अशाच सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. अमित ठाकरेंनी पत्र दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि त्यांना विनंती देखील केलेली आहे पत्रातून की जे सीजफायर केलेलं आहे त्यामुळे पाकिस्तान कधीही दगाफटका करू शकतो, त्यामुळे जो विजय तुम्ही साजरा करता ते करू नका, दखल करू. मला वाटतं की या विषयावर ज्या वेळेला भारतीय सैन्याचं हाय मोराल आणि जग भारतीय सैन्याचं कौतुक करत आहे आणि काल माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटलं 100 किलोमीटर आत जाऊन पराक्रम आपल्या सैनिकांनी दाखवला आणि रोज आपण बघतो आहोत की राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जात आहे आणि यश संपादन करत आहे. त्यावेळेला कोण काय बोलतं याचं महत्त्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच. सर यालाच जोडून प्रश्न होता की एकीकडे अमित ठाकरे राज ठाकरेंच्या भूमिका, तर दुसरीकडे आता प्रकाश आंबेडकर म्हणतात ते 26 जण मारले गेलेत, अद्याप दहशतवादी पकडले गेले नाहीत, जस्टिसच सर्व झाला नाही तर जल्लोष कसला करतात? मुळामध्ये पराक्रमाचा जल्लोष होईलच आणि ज्यांनी आमच्या निष्पाप नागरिकांना मारलाय त्याचा बदला पण वसूल होईलच. या दोन्ही गोष्टी आपल्या सेनेने आणि माननीय पंतप्रधानांनी स्पष्ट केलेल्या आहेत. अमित ठाकरेंची जी भूमिका होती, एकीकडे आपण बघतो आहोत की ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा आहेत, कुठे ना कुठे ही स्टेटमेंट्स म्हणजे या सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीतून येतात असं वाटतंय? मला याच्यावर राजकीय भाष्य करायचं नाही, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोण काय बोलतंय याच्यावर आम्ही लक्ष देत नाही. कोणाच्या बोलण्याने काय परिणाम राजकीय होतात हा आमच्या दृष्टीने मुद्दा नाही. आज पाकिस्तानला त्यांच्या भाषेत भारताच्या सैन्याने आणि भारत सरकारने करारा जवाब दिलाय. काल आपण बघितलंय पाकिस्तानमध्येच जे आतंकवादी आपल्या देशातील संघ मुख्यालय असो किंवा अन्य भाग असो याच्यावर हल्ला करायला निघाले होते, त्यांना सुद्धा यमसदनास कोणीतरी पाठवलंय. या सगळ्या गोष्टी नवीन भारत किती क्षमतावान आहे दाखवत आहे. त्या क्षमतेला, त्या पराक्रमाला, त्या विजयाला आम्ही सलाम करू. कोण काय बोलतं याच्याशी आमचं लेणं देणं नाही. भाजप पक्षामध्ये प्रतीक्षा आता आहे की मुंबई अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष कधी मिळेल आणि कोणाच्या नावाची वर्णी लागेल, अद्यापही चर्चा झाली नाही. किती वेळ अजून लागण्याची शक्यता आहे? तर माझी तर मागणी आजच करावा मुंबई अध्यक्ष. भारतीय जनता पक्ष एका व्यवस्थेतून चालतो. आमच्याकडे बूथच्या निवडणुका होतात, मग वॉर्डांच्या निवडणुका होतात, मग मंडळांच्या निवडणुका होतात, मग जिल्ह्याच्या निवडणुका होतात, मग मुंबईच्या निवडणुका होतात, मग प्रदेशाच्या होतात, मग अखिल भारतीय होतात. ही आमची व्यवस्था आहे. आमचा पक्ष परिवारवादी हुकुमशाही नाही. वर्तमानपत्रात चिंपाट बातम्या घोषित करून नियुक्त्या होत नाहीत. सर्वसंमतीने निर्णय होतात आणि त्या पद्धतीने निर्णय होतील. माझी तर प्रदेश अध्यक्षांना विनंती आहे, आजच मुंबईचा नवीन अध्यक्ष घोषित करणं गरजेचं आहे.
मला याची पूर्ण माहिती नाही, पूर्ण माहिती घेतल्यावरच मी बोलेन. न्यायाधीश मुंबईत आले होते, मात्र प्रोटोकॉल पाळला गेला नाही यासाठी त्यांनी नाराजी देखील व्यक्त करत आपली थेट भाषणामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. बघा, या सगळ्या गोष्टींवर जाहीर चर्चा करण्यापेक्षा अशाच चुका परत होणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे, आणि म्हणून ज्यांनी चुका केल्या त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सर, एक BCCI KEM मध्ये 2 रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळे झालेला असं आता समोर येत आहे. मी सुद्धा या बातम्या वाचल्या आहेत, आणि म्हणून महापालिका आरोग्य विभाग असेल किंवा राज्य सरकारचा आरोग्य विभाग असेल याच्याशी मी स्वतः चर्चा करीन, आणि याच्यावर राज्य सरकारची भूमिका आरोग्य खातं मांडेल त्यांना तशी मी विनंती करेन. सर, BCCIने एक महत्त्वाचा निर्णय घेतला की ACC मधून आता BCCI अलिप्त राहील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी काळात ACCIच्या 2 मॅचेस होणार होत्या, महिलांची आणि पुरुषांची. आणि त्यात आता आशिया खंडातल्या मॅचेस पासून यावर भाष्य करण्याऐवजी मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या. पण ही आशीष जी 2 सवाल हिंदी में ले लीजिए. आज आपने सड़कों का जायजा लिया है, जो डेडलाइन दी गई थी कहीं ना कहीं लग रहा है उस पर काम होगा. और कॉन्क्रीट रोड की बात हुई थी, एकनाथ शिंदे जी जब मुख्यमंत्री थे तभी कहा था उन्होंने कि लक्ष्य है कि मुंबई में जितनी भी सड़कें हैं वो सब कॉन्क्रीट के होंगे. आज सीमेंट कंक्रीट के रास्तों की पूरी कार्रवाई कैसे चल रही है और कब तक होगी, इसका जायजा लेने के लिए भारतीय जनता पार्टी तीसरी बार हम रास्ते पर उतर के हर गली में जा रहे हैं. मेरे साथ हमारे नेता प्रभाकर शिंदे जी, बालचंद्र शिरसाट जी, अलका केरकर, स्वप्ना मात्रे, हेतल गाला, अतिरिक्त आयुक्त और सभी अधिकारी यहाँ पर हैं. आज की स्थिति रास्तों की, सीमेंट कॉन्क्रीटाइजेशन की जो है वो काम पूरा नहीं हुआ है. जो काम पूरा हुआ है उसकी जानकारी अधिकारी दे रहे हैं, वो करीब करीब 60% है. यहाँ पर हमने जो जानकारी ली उसमें अधिकारियों ने हमको बताया क्यूरिंग का काम सीमेंट कंक्रीट का ये 31 मई तक अगर चलता रहेगा और बारिश आई तो वो कंक्रीटाइज सूखना ये हो नहीं सकता है. और इसके लिए पहली तो डेडलाइन क्यूरिंग के लिए सीमेंट कंक्रीट के 20 तारीख तक ही होनी चाहिए, तो 31 तक वो सूख कर वो रोड पूरा हो सकता है. दूसरा प्रश्न जो है कि बचे हुए 35% जो काम अधूरा है उसको पूरा करने के लिए शायद चालू सीमेंट रोड के बाजू का हो या एक लेन खत्म होने के बाद आगे का हो, वहाँ बचे हुए रोड पर मास्टिक यानी असफाल्ट होगा. और ये मास्टिक असफाल्ट जो है वो सीमेंट कंक्रीट के रोड के साथ मैच होगा, और उसका भी दर्जा जो है वो उच्चतम रहे. इस प्रकार की बात हमने प्रशासन को कही है. प्रशासन तैयार है समय में ये मास्टिक भी करने के लिए. हमने कहा है कि भाई जून में मुंबई के 100% रास्ते, कोई भी रास्ता खोदा नहीं जाए, हर्डल फ्री रहे, वहाँ पर मोटरेबल रास्ते रहे और बैरिकेड्स फ्री रहे. ये बात भी हमने प्रशासन को कही है. प्रशासन इसको करने के लिए पूरी ताकत झोंक कर लगा हुआ है. आशीष जी, जिस तरह से डिले हुआ है जो डेडलाइन है उसको कहीं ना कहीं जो कॉन्ट्रैक्टर्स हैं उनके ऊपर किसी तरह की कार्रवाई या पेनल्टी लगाई जाएगी. मुझे लगता है कि हमने अपेक्षा बहुत ज़्यादा की है. मैं डिले के बजाय ये काम पूरा करने के समय के प्लानिंग में अगर प्रशासन सोचती तो अच्छा होता, लेकिन आज जो स्पीड से वो कर रहे हैं, 1 साल में उद्धव ठाकरे जी और आदित्य ठाकरे जी जब महापालिका में थे तो जितने रोड असफाल्ट और सीमेंट के होते थे उससे अभी 5-6 गुना ज़्यादा हो रहे हैं. तो गति बढ़ी हुई है और क्वालिटी भी मेंटेन रहे. इस प्रकार का काम हम प्रशासन से अपेक्षा करते हैं. सर, ऑपरेशन सर डेलीगेशन की बात करते हैं, ऑपरेशन सिंदूर को लेके, और जिस तरह से पाकिस्तान ने हमारे देश पे हमला किया, जो MPs हैं जा रहे हैं कंट्री के बाहर जाके समझाएंगे, उसको लेके कांग्रेस की तरफ से कहा जा रहा है, UBT शिवसेना की तरफ से कहा जा रहा है कि पॉलिटिक्स कर रही है सरकार. क्या कहना चाहते हैं? देखिए, टेररिज्म के खिलाफ सरकार जब कड़ी लड़ाई लड़ती है तब अलग अलग मुद्दे पर काम होता है. सरकार ने
सभी दलों को और आवश्यक दलों को, आवश्यक सांसदों को दुनिया में जाकर भारत की बात कहना और पाकिस्तान के नापाक इरादे सामने लाना, ये भी एक राजनीतिक लड़ाई का भाग है और इसके लिए इसमें सब भारतवासी इकट्ठा होने चाहिए और है, ऐसा हम मानते हैं। और इसके लिए कोई दल, कोई नेता क्या बोल रहा है इस पे हमारा ध्यान नहीं। पूरा भारत एक है और दुनिया के सामने अपनी क्षमता और पराक्रम का परिचय दे रहा है, उस बात पे हम जोर लगा के बैठे हैं। सर, जिस प्रकार से कल मुंबई में चीफ जस्टिस ऑफ इंडिया के जज आए थे, उन्होंने कहा साफ साफ कि प्रोटोकॉल का कहीं ना कोई उल्लंघन हुआ है, उनके इस बयान को किस तरह देख रहे हैं? देखिए, इन विषयों की जाहिर चर्चा होने से बजाय जिनसे गलती हुए वो गलती सुधारे और इस प्रकार की गलती इसके आगे न करे, ये होना ज़्यादा ज़रूरी है, ऐसा मुझे लगता है। ऑपरेशन सिंदूर को लेकर लगातार विपक्ष की बात करें, टीएमसी की बात करें या कांग्रेस की बात करें, वो लगातार ऑपरेशन सिंदूर के सवाल उठा रहे, सबूत यहाँ तक मांग रहे हैं। उनके दावे को किस तरह देख रहे हैं? भारतीय सेना का पराक्रम, भारतीय सेना ने दिखाया हुआ साहस और भारत के सेना का विजय, ये 140 करोड़ भारतवासियों के आनंद का विषय है, उमंग का विषय है। इस पर राजनीतिक बात ना भाजपा करेगी और कोई और करता है तो उसके ऊपर हम कोई बयानबाजी नहीं करेंगे। एक आतंकवादी को पाकिस्तान में मारा गया, किस तरह से देखते हैं, क्या कहना चाहते हैं? ममता बनर्जी के देखिए, जो बातें सामने आ रही है वो स्वयं स्पष्ट है। जो भारत को या भारत में रहती संस्थाओं को चोट करना चाहता है वो पाकिस्तान में ही खत्म हो रहा है। ये दुनिया देख रही है, इससे ज्यादा हम क्या कहें। सर, जिस प्रकार से डेलीगेशन बना है जो बाहर विदेश जाके अलग अलग देशों में अपनी बात करते हैं, वहीं टीएमसी की तरफ से यूसुफ पठान का नाम सामने आया, लेकिन यूसुफ पठान पार्टी ने वो डेलीगेशन से यूसुफ पठान का नाम हटा दिया। किस तरह दिख रही है ममता बनर्जी की रवैया? देखिए, इसके ऊपर मैं कोई टिप्पणी नहीं करूंगा। हम 140 भारतवासियों के मन की बात सेना के साथ इतना ही विषय लेकर चल रहे हैं और भारत की सरकार उचित कदम उठा रही है। सर, हिंदी में लास्ट बीसीसीआई ने एसीसी के साथ में जो प्रस्ताव है वो हटा दिया देखिए, इस पर मैं कोई बात और टिप्पणी नहीं करूंगा, इतना ही कह सकता हूँ। आगे आगे देखिए होता है क्या।